नाशिकच्या कायदा सुव्यवस्थेसंदर्भात आज मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं संयुक्तरित्या नाशिक शहरात भव्य असा मोर्चा काढण्यात आला। काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये धोत्रे यांची हत्या झाली आणि या प्रकरणामध्ये माजी नगरसेवक जे आहेत, भाजपचे जे माजी नगरसेवक आहेत उद्धव निमसे यांचं नाव समोर आलेलं आहे। धोत्रे यांचे बंधू आपल्यासोबत आहेत, त्यांनी देखील आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या संदर्भामध्ये कारवाईची मागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे वैभव ठाकरे आहेत आणि शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष आहेत स्वाती पाटील, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। आपण आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, नेमकी काय मागणी आहे, काय प्रकरण आहे? आम्ही आज महाराष्ट्राचा नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना यांचा संयुक्त जन आक्रोश मोर्चा काढलेला होता। याच्यामध्ये आम्ही प्रमुख मुद्दे घेतलेले होते की शहर हे भयमुक्त झालं पाहिजे, गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे। परंतु आमच्या नांदूर गावामध्ये जे हत्याकांड घडलं, त्या हत्याकांडामध्ये 25 वर्षीय युवकाला तिथल्या स्थानिक BJPच्या नगरसेवकाने युवकांचे माथे भडकवून युवकांना गुन्हेगारीमध्ये उतरून युवकांचा खून केला। म्हणजे आज जे लोकप्रतिनिधी असतात त्यांचं काम काय आहे की युवकांना भरकटण्यापासून वाचवायचं, त्यांना चांगला मार्ग दाखवायचा। तर इथं नगरसेवक सांगतो जो दिसल त्याला पकडा, मारा, जेवढे पैसे लागेल तेवढे मी खर्च करतो। म्हणजे धनदांडग्यांच्या आणि सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांच्यासाठीच फक्त हे जीवन मूल्यवान आहे का? बाकी सगळे किडे माकोड्यासारखे तुम्ही मारून टाकणार का? ह्याच विषयावर आम्ही आज कलेक्टर साहेबांना सांगितलं की आम्हाला न्याय द्या, नाशिकला न्याय द्या आणि नाशिकच्या सर्व जनतेला न्याय द्या। महिला देखील सुरक्षित आहे, हा देखील मुद्दा या मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आला। हो, आज तुम्ही बघत आहात की आज आमचा मनसे आणि शिवसैनिक असा जनसंयुक्त मोर्चा होता। मोर्चासाठी अफाट अशी गर्दी आमच्या महिला भगिनींची होती। महिला म्हणजे महिलांचं सुरक्षा तुम्ही बघत आहात, चेन स्कॅनिंग, बलात्कार, भरपूर असं काही चालू आहे। ड्रग्स प्रकरण, आपले अल्पवयीन मुलं हो त्याच्यात अडकलेले आहेत। आत्ताच मध्यंतरी एक घटना घडली आमच्या नांदूर नाक्याला, त्यांचेच बंधू आमच्यासोबत आहेत। आज काय झालं, खूप दिवस झाले आम्ही निवेदन दिलं, सगळं केलं, तक्रार दिली, पण आज आम्ही साहेबांना तेच सांगितलं की कळकळीची विनंती आहे की जे बाहेर फिरत आहेत त्यांना लवकरात लवकर 20 दिवस होऊन गेले, तर ह्या संदर्भात तुम्ही जातीने लक्ष घाला आणि कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। या घटनेमध्ये तुमच्या बंधूंचं निधन झालं, हत्या करण्यात आली, या संदर्भात आपण पोलिसांकडे तक्रार दाखल केली का? पोलिसांकडे तक्रार दाखल करून सुद्धा उद्धव निमसे आज 20 ते 25 दिवस झाले फरार फिरतोय। पोलीस प्रशासन काहीच मदत करत नाही। आमची एवढीच इच्छा आहे का उद्धव निमसेला लवकरात लवकर अटक करावं। त्यांच्या भयभीतीने आम्ही घराच्या बाहेर निघत नाही। पोलीस प्रशासन आम्हाला काहीच मदत करत नाही। या संदर्भात काही धमक्या वगैरे दिल्या जातात? हो, आम्हाला धमक्या पण येतात, त्यांचे लोक तिथं फिरते, आम्ही त्या भीतीने आम्ही घराच्या बाहेर निघत नाही। पोलीस प्रशासन मदत करत नाही। पण जिल्हाधिकाऱ्यांची तुम्ही आज भेट घेतली, काय चर्चा केली तुम्ही? आम्ही भेट घेतली तर साहेबांनी आम्हाला आज आश्वासन दिले तर लवकरात लवकर अटक करू। मी जे CP साहेबांशी बोलून मी चर्चा करेल, सगळं पुढे सांगतो। तुमची पुढची भूमिका काय असणार या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने कारवाई केली जाते? त्याला 2 ते 3 दिवसात अटक नाही झाली तर आम्ही सर्व समाजाच्या वतीने मोर्चा काढणार आहोत। 3 ते 4 दिवसात आम्ही मोर्चा काढून आता परवा आम्ही डिक्लेअर करणार आहे। या संदर्भात काही पुरावे देखील आपण जिल्हाधिकाऱ्यांना दाखवले, नेमके काय ते पुरावे आहेत? जे नगरसेवक जी गँग घेऊन येतोय, त्याचे कार्यकर्ते घेऊन येतोय, आमच्या घरावर हल्ला करतोय, हे सगळे पुरावे मी साहेबांना दाखवून दिलेले, साहेबांनी पण पाहिले ते। साहेब आता CP साहेबांशी बोलणार आहे, चर्चा करणार आहे, त्या विषयावर ते ठरवणार आहे। पण तुम्ही मोर्चा काढण्यावर ठाम आहात का? हो, आम्ही मोर्चा तर काढणारच, कारण त्याला अजून एवढे 20-22 दिवस झाले, त्याला अटक का बरं करत नाही? का बरं? तो नगरसेवक आहे म्हणून अटक करत नाही का? आपण पाहिलं की धोत्रे हत्याकांड प्रकरणामध्ये जे भाजपचे माजी नगरसेवक आहेत उद्धव निमसे यांना अटक करावी अशी मागणी त्यांचे बंधू असतील, त्याचप्रमाणे शिवसेना आणि मनसेच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली। परंतु जर 3 ते 4 दिवसामध्ये त्यांना अटक झाली नाही तर नाशिक शहरातून भव्य असा मोर्चा काढला जाईल, असा इशारा देखील यावेळी धोत्रे परिवाराच्या वतीनं देखील देण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।